सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। काँग्रेसने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री दिले आहेत। महिला बचत गट चळवळ, मालमत्तेत समान वाटा आणि महिला व बालविकास विभागाची स्थापना काँग्रेसच्या काळातच झाली। या पक्षाने आरक्षणाची सुरुवात केली। त्यांच्यावर असे आरोप करणे चुकीचे आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने हे विधेयक घाईघाईत आणि कोणत्याही ठोस नियोजनाशिवाय आणले। यावेळी काँग्रेस प्रवक्त्या हुसैन बानू खलिफे काय म्हणाले ते पाहूया। 131वी घटना दुरुस्तीचं विधेयक पार्लमेंटमध्ये मांडण्यात आलं आणि त्याला 2/3 बहुमत नाही मिळालं आणि त्यामुळे लोकसभेत ते मंजूर झालं नाही। आणि या बाबतीत फार मोठा गदारोळ संपूर्ण देशात सुरू झालेला आहे की काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे जे समविचारी पक्ष आहेत त्यांचा महिला आरक्षणाला विरोध आहे म्हणून। आणि त्या गदारोळाचं खंडन करण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलेली आहे। काँग्रेस पक्ष हा कधीही महिला विरोधी नव्हता आणि महिला आरक्षण विरोधी पण नव्हता आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाचा याला विरोध आहे असा जो बागुलबुवा करण्यात येतो आहे तो बागुलबुवा संपूर्णपणे खोटा आहे। आणि खरं पाहता ह्याला जे नाव यांनी दिलं आहे नारी शक्ती वंदन अधिनियम, तर हे नारी शक्ती वंदन अधिनियम नाहीच आहे। हे नाव नाहीतर 103ची जी झाली घटना दुरुस्ती त्याच्यातही नव्हतं, आत्ताही नव्हतं। फक्त महिलांना आकर्षित करण्यासाठी हे नारी शक्ती वंदन अधिनियम असं म्हणून याला नाव देण्यात आलेलं आहे। 106वी जी घटना दुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्तीनुसार महिला आरक्षण कायदा संमत झालेला आहे आणि त्या 106व्या घटना दुरुस्तीमध्ये जो महिला आरक्षणाचं विधेयक जे मांडण्यात आलेलं होतं सप्टेंबर 2023मध्ये ते त्यावेळेला मंजूर झालं होतं आणि त्याला काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि ते एकमुखी मंजूर झालेलं होतं। आणि 28 सप्टेंबर 2023 रोजी आपल्या राष्ट्रपतींच्या सहीने त्याचा अध्यादेश पण निघालेला आहे। म्हणजे महिला आरक्षण हे 2023 सालीच मंजूर झालं आणि त्याला काँग्रेसचा पूर्णपणे पाठिंबा होता। मग आता जे मांडलं गेलं 131वी घटना दुरुस्ती ती महिला आरक्षणासाठी नव्हती। ती 131वी घटना दुरुस्ती जी मांडण्यात आली ती डिलिमिटेशनसाठी मांडण्यात आली, म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेसाठी मांडण्यात आली। मग मतदारसंघ पुनर्रचना का आवश्यक वाटली सरकारला, केंद्र सरकारला, भाजप सरकारलाही का आवश्यक वाटली? पूर्वी जेव्हा ही 106वी घटना दुरुस्ती होती तेव्हा असं सांगण्यात आलं की आता आम्ही हे महिला आरक्षण लागू करत नाही, कारण आधी जनगणना होऊ दे, जनगणना होईल त्यांच्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना आयोग स्थापन होईल आणि नंतर आरक्षण देण्यात येईल। नाहीतर मग जर 2023 साली जर हे मंजूर झालेलं होतं महिला आरक्षण तर 2024च्या लोकसभेच्या इलेक्शनला महिलांना रिझर्वेशन मिळायला हवं होतं, पण 2024ला महिलांना आरक्षण द्यायचं नव्हतं म्हणून यांनी या अटी त्यावेळेला सांगितल्या। पार्लमेंटमध्ये गृहमंत्र्यांनी स्वतः सांगितलं 2026ला जनगणना होईल, नंतर डिलिमिटेशन तो आयोग स्थापन केला जाईल आणि नंतर महिलांना आरक्षण देण्यात येईल। मग त्यावेळची परिस्थिती तशी असताना त्यावेळेला जर महिला आरक्षण देण्यात येण्याची शक्यता असताना त्यावेळेला न देता आत्ता हे का मांडण्यात आलं? हा एक सगळ्यात मोठा त्यांचा काय कावेबाजपणा आहे तो सगळा लक्षात आला। कारण याचं कारण एक आहे बघा, जनगणना आता 2026ला सुरू होते। मग आता हे जे करत आहेत केंद्रीय जी मतदारसंघ पुनर्रचना ते 2011च्या जनगणनेवर घेत आहे। जर 2026ची जनगणना होते आणि जर ती जातनिहाय होते, जातनिहाय जनगणना आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे, कारण त्याच्यात ओबीसीना मिळेल, इतर पक्ष जे आहेत त्यांचं रेशो त्याच्यात ठरेल। ते न ठरवता 2011च्या जनगणनेवर ते घेत आहे।
2011च्या जनगणनेवर जर घ्यायचं होतं तर मग 2024ला का देण्यात आलं नाही महिला आरक्षण? हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि आत्ता देताना उगाचच महिलांच्या आरक्षणाचं नाव पुढे करण्यात येतं आहे. महिला आरक्षणाचा या विधेयकामध्ये काहीही प्रश्न येत नाही. परंतु या ठिकाणी आता 5 ठिकाणच्या विधानसभेच्या निवडणुका सुरू होत्या. 2 ठिकाणच्या विधानसभेच्या निवडणुका अजून प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत महिलांचं जे काही मतदान आहे ते स्वतःकडे ओढून घेण्यासाठी नारी शक्ती वंदन अधिनियम म्हणून हे सगळं पुढे ढकलण्यात येण्याचा त्यांचा प्रश्न आहे. तर आता आमचा जो काँग्रेस पक्षाचा विरोध आहे तो या पहिल्या डिलिमिटेशनला विरोध आहे. आता परिस्थिती अशी आहे की ही जी जनगणना वगैरे होते याच्यात आपल्या लक्षात आलं असेल की आपण जे दक्षिण भारतातली राज्य आहोत ती आपण सगळी जवळजवळ सुशिक्षित राज्य आहोत आणि आपण लोकसंख्येवर कंट्रोल केलेला आहे. परंतु जे उत्तर भारतातील राज्य आहेत त्यांच्याकडे लोकसंख्येवर नियंत्रण अजूनपर्यंत झालेलं नाही. जर लोकसंख्येप्रमाणे जर घेतलं तर आपल्या दक्षिण भारतातल्या सीट्स या कमी होतील आणि उत्तर भारतातील सीट्स या जास्त होतील. म्हणजे प्रादेशिक असंतुलन होणार आहे. आणि प्रादेशिक असंतुलनामुळे जे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत ते फक्त उत्तर भारतातील लोकच घेतील. दक्षिण भारतात आपल्याला तेवढा संधी मिळणार नाही आणि त्यामुळे हा प्रादेशिक असमतोल जो होतोय त्यालाही काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगते की गोव्यातल्या ज्या 2 सीट आहेत ती गोव्यात एकच सीट होईल. जेव्हा हे 543वरून 850वर जातील तेव्हा यूपीतल्या सीट्स वाढतील 60-70. महाराष्ट्रातल्या 5 ते 6 सीट वाढतील फक्त. गोव्यातील 2ची 1 होईल. असंच आपली जी खाली राष्ट्र आहेत केरळ वगैरे जे आहेत कर्नाटक यांच्या सगळ्यांच्या सीट कमी होणार आणि यूपी बिहारच्या सगळ्या सीट वाढतील कारण तेथे लोकसंख्येची डेन्सिटी जास्त आहे. आणि हा म्हणून आम्हाला प्रादेशिक असमतोल नको म्हणूनही आमचा त्याला विरोध आहे. सेकंडली जर तुम्हाला द्यायचं होतं आरक्षण तर जे पूर्वीचे 543 होते त्याच्यात तुम्ही देऊ शकला असता. परंतु ते यांनी नाकारलं. 850 संख्या केली. 850 संख्येत काय झालं आहे? महिला खासदारांना जास्तीत जास्त 100 वाढतील परंतु पुरुष खासदारांची संख्या 200हून जास्त वाढणार आहे. मग हे आरक्षण कोणाचं झालं? महिलांचं झालं की पुरुषांसाठी झालं? हाही एक प्रश्न त्याच्यात उपस्थित होतो. याशिवाय आणि एक महत्त्वाचा मुद्दा आहे की डिलिमिटेशनचं कसं करणार आहे. डिलिमिटेशनसाठी जो आयोग निर्माण केला जातो तो एका पत्राने त्याची निर्मिती होते. पत्राने एका स्थापन केला जातो. केंद्र सरकारचं एक पत्र झालं तर आयोग स्थापन झाला. मग निश्चितपणे तो आयोग त्यांच्या अंडर काम करेल ही पण एक भीती आहे. आणि याचं मी एक तुम्हाला उदाहरण सांगते. काश्मीरचं उदाहरण घ्या. 2001च्या जनगणनेवर काश्मीरचं केलं गेलं. आसामचं पण तसंच झालं. त्यांचं मात्र 2011च्या जनगणनेवर केलं. तर हे करताना त्यांनी काय केलं? ज्या ठिकाणी भाजपाची लोकसंख्या म्हणजे भाजपला जे फेवरेबल होईल असे त्यांनी त्या ठिकाणी मतदारसंघ पाडले. आणि ते मतदारसंघ तशा प्रकारे पाडल्यामुळे काही मतदारसंघ हे 25 लाखाचे झाले. काही मतदारसंघ हे 8 लाख लोकांचे झाले. काही मतदारसंघ त्यांनी 12-14 विधानसभा मतदारसंघाचा एक लोकसभा मतदारसंघ केला. तर काही ठिकाणी 5 ते 6 विधानसभा मतदारसंघाचा एक केला. म्हणजे त्याची काहीही नीटपणे असं त्यांना काहीही व्यवस्थितपणा नव्हता. जसं त्यांना वाटलं तसं करत गेले आणि त्याचा उपयोग त्यांना नंतर इलेक्शनला झाला. तर अशा प्रकारे सगळ्या ठिकाणी होऊ घेतलं तर तेही आपल्याला धोकादायक आहे आणि म्हणून त्यालाही काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. तर अशा परिस्थितीत हे सर्व चालू असताना जर आम्हाला महिला आरक्षण जर ऑलरेडी जर आम्हाला पूर्वीच मिळालं आहे 106व्या घटना दुरुस्तीप्रमाणे जर 2023 सालीच मिळालं आहे तर मग हे महिला आरक्षणाचं नाव घेऊन हे
पाठच्या दाराने जसं येतात तसं येण्याचा यांचा प्रयत्न होता आणि इतक्या फास्ट 72 तासाचं पण त्यांना संधी नाही दिली. 3 वर्षाचं अधिवेशन घेतलं. आता अधिवेशन तर आता पुन्हा आलं असतं, पुढच्या अधिवेशनात घेऊ शकले असते, पण तो न घेता ते एकाएकी यांनी का घेतलं हा पण एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. 3 दिवसाचं विशेष अधिवेशनानं आणि भाजपना आणि त्यांच्या सहकारी पक्षांना माहीत होतं की त्यांचं राज्यसभेत 2/3 बहुमत नाही आणि घटना दुरुस्ती जेव्हा करतात तेव्हा 2/3 बहुमत लागतं. तर त्यांना कल्पना होती की 2/3 बहुमत आपल्याकडे नाही, त्यामुळे हे विधेयक हे त्यांनी जे आणलं होतं ते मंजूर होणार नाही विधेयक हे माहीत असतानासुद्धा त्यांनी ते मांडलं. याच्यामागे त्यांचं हे होतं, मंजूर झालं तर आपलं, मंजूर नाही झालं तर काँग्रेस पक्षावर घालता येईल की काँग्रेस पक्षाने आणि सहकारी पक्षाने ह्याला विरोध केला आणि ह्याचा उपयोग त्यांना येणाऱ्या 2 राज्यांच्या निवडणुकीमध्ये आणि संपूर्ण देशभर काँग्रेस विरोधी वातावरण तयार करण्यासाठी घेण्यात येईल. आता काँग्रेस पक्षाचा याला विरोध कधीच नव्हता, केव्हाच नव्हता, कारण 1989 साली मी तुम्हाला थोडी मागच्या गोष्टी सांगते. 1989 साली जेव्हा आमचे कैलासवासी राजीव गांधी पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी पंचायत राज विधेयकामध्ये हे महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं होतं. परंतु त्यावेळेला काँग्रेसकडे राज्यसभेत 2/3 बहुमत नव्हतं. लोकसभेत पारित झालं, परंतु राज्यसभेत ते पारित नाही झालं कारण भाजपने त्या ठिकाणी विरोध केला होता. त्यानंतर पंतप्रधान नरसिंह राव आले 92-93 साली बहुतेक, आणि पंतप्रधान नरसिंह राव आल्यानंतर नरसिंह रावांनी त्यावेळेला 33% आरक्षण सुरू केलं. हे काँग्रेसनेच केलं. राजीव गांधीजींच्या वेळेला पण काँग्रेसने केलं, नरसिंहरावच्या वेळेला पण काँग्रेसचंच ते हे होतं. आणि त्यानंतर हे 33% आरक्षण सोडा, मनमोहन सिंग आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण मनमोहन सिंगच्या सरकारने दिलं. एवढं सगळं काँग्रेसने केलेलं असताना काँग्रेस महिला आरक्षणाच्या विरोधात आहे असा बागुलबुवा करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि ही ढोंगबाजी आहे. अशा प्रकारे काँग्रेसला बदनाम करण्याचे प्रयत्न जे चालू आहेत ते प्रयत्न आम्ही हाणून पाडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठीच तुमच्यासमोर मी हे विषय मांडला आहे. आता दुसरं मी तुम्हाला सांगते, जास्त करून म्हणजे काँग्रेस पक्षाने महिलांना काय काय दिलं. काँग्रेस पक्ष नेहमी महिलांच्या बाजूने उभा राहतो. महिलांना 33% आरक्षण काँग्रेसने दिलं आहे, महिलांना 50% आरक्षण काँग्रेसने दिलं आहे आणि विधिमंडळात काँग्रेसच्या सरोजिनी नायडूंनी त्यावेळेला ब्रिटिश सरकारकडे पण मागणी केली होती की त्यावेळेच्या जी प्रातिनिधिक मंडळं असायची त्याच्यामध्ये महिलांना संधी द्यावं. काँग्रेस पक्षाचे तुम्हाला माहीत असतील अध्यक्षपदी एनी बेझंट होती, सरोजिनी नायडू होत्या, इंदिराजी गांधी होत्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी, सोनियाजी गांधी होत्या. भाजपचे तर कोणी नव्हते अध्यक्षपदी, महिला कोणी काही ठेवली नव्हती. काँग्रेसने महिला पंतप्रधान दिले, काँग्रेसने महिला राष्ट्रपती दिले, काँग्रेसने महिला मुख्यमंत्री दिले, काँग्रेसने महिला लोकसभा अध्यक्ष दिले. काँग्रेस मग कशी महिला विरोधी असू शकते. आणि आपल्या राज्यामध्ये तर तुम्हाला माहीत आहे महिला बालकल्याण विभाग हा काँग्रेस सत्तेवर असतानाच स्थापन केला गेला. काँग्रेसने निरनिराळ्या घटना दुरुस्त्या कायदे करून महिलांना पितृसत्ताक पद्धतीमध्ये संपत्तीमध्ये वाटप दिलं आहे. काँग्रेसने महिलांना नोकरीमध्ये दिलं आहे, नोकरीमध्ये आरक्षण दिलं आहे. राज्य महिला आयोग काँग्रेसने स्थापन केला आहे. त्याच्याशिवाय मुलींना संपत्तीत वाटा, खरेदी विक्रीत पत्नीचं नाव, महिला बचत गटांची चळवळ, हे सर्व काँग्रेसने सुरू केलेलं आहे. त्यामुळे आज जो प्रोपोगंडा चालला आहे की काँग्रेस महिला विरोधी आहे तो संपूर्णपणे चुकीचा आणि खोटारडा आहे. अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे आणि ती भूमिका मी आज तुमच्यासमोर मांडत आहे. मुंबईसारख्या मोठ्या आर्थिक राजधानीच्या पहिल्या निश्चितपणे, आणि त्याला आम्ही प्रादेशिक असमतोल म्हणतोय. हे फक्त खासदारांच्या संख्येपुरतं नाही आहे. जेव्हा काही विविध योजना वगैरे काही येतील तर त्याचा जास्त फायदा हा वरच्या उत्तरेकडच्या राष्ट्रांना होतील. दक्षिणेकडची राष्ट्र त्याच्यामुळे
मागे पडतील. आणि मी म्हणते आम्ही जेव्हा लोकसंख्या नियंत्रणात आणली, हा आमचा दोष आहे का? ह्याचा आम्हाला त्याचा आमच्यावर सूड उगवला जातो आहे का? कारण आमची लोकसंख्या कमी आहे, आम्ही लोकसंख्या नियंत्रणाला आम्ही साथ दिली. म्हणजे त्या ठिकाणचे वाढणार आणि त्या ठिकाणचे जास्त लोक मंत्री होतील, जास्त लोक खासदार होतील आणि आम्ही मागेच राहू ना सगळे. महाराष्ट्राचं जर कॅल्क्युलेशन बघितलं तर 5 ते 6च वाढत आहेत, जास्त वाढत नाही आहेत. गोव्याची तर 1 सीट कमीच होते, एकच राहते तिथे. मग हे प्रादेशिक असमतोल नाही का? पण महाराष्ट्रात वाढत आहे, 6-7च वाढत आहेत, जास्त वाढत नाही. तुम्ही बघा ते कॅल्क्युलेशन. महाराष्ट्रात दावा करतायत 20 ते 30च्या पटीने वाढत आहे. नाही वाढत आहे, नाही वाढत तेवढी. उत्तर प्रदेश आणि बिहार त्या तिकडे वाढत आहेत ना, त्याच्या दृष्टीने फार नगण्य वाढ. त्यानंतर पंतप्रधान मोदीजींनी देशाला संबोधित करताना काँग्रेसने विधेयकाची भ्रूणहत्या केल्याचं म्हटलं आणि तुमच्या काँग्रेसचा निषेध व्हायला लागला, विशेषतः राहुल गांधी. अशा वेळी महाराष्ट्रामध्ये कुठे काँग्रेस दिसली नाही. आम्ही आज तुमच्यासमोर त्याच्याचसाठी आलो. एवढे दिवस आम्ही कुठे दिसली नाही काँग्रेस बॅक टू बॅक राहुल गांधींच्या बाजूने उतरताना. तर आता आम्ही तुमच्याकडे येतोय ते आम्ही तुमची बाजू, आमची बाजू तुम्ही मांडावी याच्याचसाठी आलोय. तुम्हाला खूप लेट झाल्यासारखं वाटत नाही का? नाही, एवढं तर लेट नाही वाटत मला. कारण आता तिथे भ्रूणहत्या वगैरे हे शब्द कितीतरी चुकीचे आहेत. भ्रूणहत्या तुम्ही कोणाला म्हणताय? जेव्हा सुरूच काँग्रेसने केलंय महिला आरक्षण, तेव्हा भ्रूणहत्या हा प्रश्नच नाही. हसण्यासारखा आहे विषय हा. भ्रूणहत्या झाली, भ्रूण कुठचं? जे झालंच आहे, आरक्षण ऑलरेडी झालेलं आहे, त्याला आता तुम्ही भ्रूणहत्या वगैरे नाव देऊन हे काही विचित्रच वाटतंय सगळं आहे. आरक्षण ऑलरेडी झालं आहे. 2000 आपली 106वी घटना दुरुस्ती झाली, 2023ला झालं आहे. त्याच्यावर पार्लमेंटमध्ये सर्व पक्षांनी बहुमताने एकमताने केलं आहे. त्याच्यावर राष्ट्रपतींची सही झाली, सगळं झालं आहे, कायदा संमत झाला आहे. मग आता कुठची भ्रूणहत्या? मतदारसंघाचं फेरनियोजन पुनर्रचना करण्याचा जो डाव होता तो आम्ही मोडीस काढला, त्याला तुम्ही भ्रूणहत्या म्हणताय? विधेयकाची भ्रूणहत्या म्हटले. कसलं विधेयक? कसलं विधेयक? विधेयक कसलं ते? त्याला भ्रूणहत्या हा शब्द महिला कसा? आरक्षणाचं विधेयकच नव्हतं हे जे विधेयक होतं ते महिला आरक्षणाचं नव्हतं. डिलिमिटेशन करून आपल्या भक्त लोक असलेल्या राज्यांची संख्या वाढवायची आणि आपली कायमस्वरूपी सत्ता प्रस्थापित करायची, भाजपचा डाव होता. तो डाव काँग्रेसने उधळून लावला. चुकीचा वाटतोय भ्रूणहत्या. काँग्रेसची भूमिका काय राहणार आहे? काँग्रेसची भूमिका निश्चितपणे महिला आरक्षणाच्या बाजूने आहे. आणि महिला आरक्षण पास झालेलं आहे, बिल कायदा झालेला आहे तो. तुमच्यावर टपका येतोय. मी माझा प्रश्न तेच आहे, काँग्रेस महाराष्ट्राचा देशात कुठे दिसतच नाही. त्याच्या विरोधी नाही, आज ही भूमिका मांडताना काँग्रेस कुठे दिसत नाहीये. आम्ही तर तुमच्याकडे आले, तसं प्रत्येक जिल्ह्यात आम्ही फिरतोय. कुठे दिसतच नाही महाराष्ट्रामध्ये, कुठे दिसत नाही. ना प्रदेशाध्यक्ष तुमचे दिसत आहेत, ना मेन लीडर दिसत आहेत काँग्रेसचे. मी आले ना तुमच्याकडे. 8 दिवसानंतर 8 दिवसानंतर आम्हाला जसे आदेश आले आम्ही आलो. सगळीकडे आम्ही फिरतोय, महाराष्ट्रभर फिरतोय. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस कमी पडतंय असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, काँग्रेस कुठेच कमी पडत नाही. तुमची आता स्ट्रॅटेजी काय असणार आहे? जसं भाजपने आमची आता स्ट्रॅटेजी वगैरे ही आहे की महिला आरक्षण निश्चितपणे मिळणार आहे, मंजूर झालेलं आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना 2026ला नाही दिलं, 2029ला 2024ला नाही दिलं, 2029ला त्यांना आरक्षण द्यावंच लागणार आहे. आणि आमचं म्हणणं आहे, तुम्हाला जर 850 करता येत नसतील तर जे 543 आहेत त्याच्यात द्या ना. आता आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांचं पहिलं जे 33% दिलं, 33% देताना जी होती मत, जी लोक सदस्य संख्या जी होती त्याच्यातच दिलं ना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये. आता त्याच्यासाठी वाढवायची संख्या, ते पुरुष संख्या 200 वाढवायची, ती वाढवायची आणि नंतर द्यायचा, हा काही विषयच होऊ शकत नाही. आमचं म्हणणं आहे जे 543 आहेत त्याच्यात द्या, नाहीतर नव्याने जनगणना व्हा. आमचं मागणी जातनिहाय जनगणना व्हा, होऊ दे, त्याच्यात कोटा ठरू दे, त्याच्यात महिलांना तुम्ही द्या. काय देताय 33% ते जो कायदा झाला आहे त्याच्याप्रमाणे द्या. डिलिमिटेशनला तुमचा विरोध आहे? हो, डिलिमिटेशन व्यवस्थित होऊ दे, हे असं गडबडीत नाही.
गडबडीत तुम्ही विधेयक आणताय, गडबडीत तुम्ही मंजुरीला पाठवताय, तुम्हाला माहीत आहे ते मंजूर होणार नाही. त्याला नाव तुम्ही देताय नारी शक्ती वंदन. ते नावाचा काही प्रश्नच येत नाही. ते नारी शक्ती वंदन नाही, ते त्याच्यात काही महिला आरक्षणाचा प्रश्नच नाही आहे. मग त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.